मंडळी, गावठे आपणा चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. हाय मंडळी. आज कुठं जायचं आपल्याला? स्विमिंगला. स्विमिंग म्हणजे पोवायला? हा. कुठं? तिकडं म्हणजे इथनं स्पेशल आहे तुमच्यासाठी, खास पाहुण्यासाठी. सिक्रेट, खूप सारं सिक्रेट आहे. तुम्हाला खरंच मजा येणार आहे. आज आम्ही एन्जॉय करणार आहोत. खरंच एन्जॉय करणार. आमच्या सोबत कोण आहे माहित आहे का? परी. परी. हा, आज आम्ही 3 जण जाणार आहोत आणि खरंच तुम्हाला खूप सारी मजा येणार आहे. खरंच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही, आम्हाला व्हिडिओला लाईक करत नाही, कमेंट करत नाही. प्लीज आम्हाला सपोर्ट करा, कारण की तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे. चला, आज आम्ही आता जात आहोत स्विमिंगला. तर काका गाडी घेऊन येत आहेत. आता आम्ही जातोय. आम्ही खूप आज एन्जॉय करणार आहोत. तुम्ही बघू शकता आम्ही आज किती एन्जॉय करतो आणि आम्हाला सपोर्ट करा. हो का, हिनं पण येते. मी तर थांबते काका येईपर्यंत. तर घरापाशी काका येईल. हाय. आता आम्ही जात आहोत, काका येत आहेत. तर आम्ही आज खूप एन्जॉय करणार आहोत. परीला विचारा. परी, आज आपण कसं एन्जॉय करणार आहोत? खूप मस्त. काका येत आहेत. आता आम्ही जात आहोत. आता आम्ही जात आहोत. तर चला चला काका. काका आम्ही जात आहोत. नाही तर तासात गाडी बंद पडू शकते. विशाल मामा, आम्ही पेट्रोल घेतलंय. आता आम्ही पेट्रोल टाकलंय गाडीत. सॉरी. आता आम्ही जात आहोत. चला काका. पेट्रोल टाकलं त्याच्यासाठी आमचं वाद होऊ नये म्हणून. म्हणून आता पेट्रोल टाकलंय. किती रुपयाचं? 100. 65 रुपयाला अर्धा लिटर द्यायची माहिती आहे. आता गाडी पेट्रोल टाकली तरी हळू चालू आहे. हिस्ट्री परत. हा, काढून सांगतो आम्ही तिथं काय आहे. इथं ही वेस आहे आमची, बघू शकता. ही वेस. आम्ही वेस मधून आलोय. आमची वेस. आता आम्ही जात आहोत. सुंदर अशी बेस आहे आमच्या गावात, पुरातन काळामध्ये लाभलेली आहे. आता इथं काय करणार आहोत आम्ही? आता बाटली इथं भरून घेणार आहोत. जारवरती फुकट तिथे बाटली भरून. काय नाही म्हणते ती, काय नाही ती. आम्ही आता इथं बाटली भरून घ्यायची. फ्री मध्ये भरून देतात आम्हाला, फ्री मध्ये. आता आम्ही थांबा. बरं, किती एवढी बाटली? आता उतरत आहे. आमच्याकडे कॅमेरा आहे. आमच्याकडे कॅमेरा. थांबा. आम्ही पण ब्लॉग चालू केला. हाय. हे आमचे सबस्क्रायबर आहेत. आम्हाला भेटायला आले. म्हणजे ते इथं आलते. तर आता आम्ही जात आहोत. बघा, फ्री मध्ये पाणी. मग इकडे शेत आहे. रस्ता कसा आहे? खूप सुंदर असा रस्ता आहे. बघू शकता. हो, दिसत नाही का खांद्यावर? बघा ना जर. बघू शकता. चला. थोडासा कच्चा रस्ता आहे. इथं कार्यालय आहे, बघू शकता. कुणाची पण लग्न इथं लावून देतात. जास्त कार्यालय बर्थडे असले तर आता चला रोज. मी आलेलो आहोत. कुठे इथे का बघा, मंगल कृषी सृष्टी कृषी पर्यटन वेलकम असं लिहिलेलं आहे. इथं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे. रेस्टॉरंट आहे, स्विमिंग पूल आहे, रेस्टॉरंट आहे, फंक्शन हॉल आहे. थोडा कच्चा आहे पण सीन खूप भारी आहे. किती भारी झाली ती.
आम्हाला फक्त मध्ये एंट्री द्या पाहिजे त्यांनी दुसरं काय नाही. माझं पगार येते. झालं काय की व्हिडिओ. अयो. जरा जरा. ट्रॅक्टरचं एक चाक वर गेलं होतं त्याला दुसरं घालतं एक चार चाक. तो व्हिडिओ बी घेणार होते पण आता आला आपण कशा प्रकारचे हे बघा आलं बघा मंगल कृषी हे मंगल सृष्टी कृषी पर्यटन असं नाव आहे त्याचं. वेलकम आहे. अरुण परी पळायला लागली खेळायला बघायला. हे आम्ही बघा बघा खूप सुंदर असं एन्व्हायरमेंट आहे इथं. लहान लेकरासाठी तर खूप सुंदर आहे. पण चाल बर का सावकाश खेळा. रेंट असं करून प्रोग्राम केलेला इथं. हे छोटासा स्विमिंग पूल आहे. आम्ही खूप खेळलो तुम्ही बघितलं असेल. आता आम्ही जात आहोत तर चला काका चला त्यांची परमिशन घेऊन येतो आम्ही. त्याला समोर दाखवते. आम्ही डायरेक्ट गेलोच ना तर ते आम्हाला काय तर बोलते आता उतरायचंय. ओ माय गॉड इथं कोणच नाहीये. आता काय करायचं. बघू शकता इथं काय काय गाय आहे. म्हणजे काय काय इथं बघू शकता. काय हो काका इथं पण गाय आहे. इथं मध्ये बघा शकता तुम्ही. हा भारी सगळं इथं खेळायला ते. आम्हाला हे करायचं होतं थोडं स्विमिंग पूल साठी करायचं होतं. जरा ब्लॉग पण काढायचा काका टोपी तुडवली तुम्ही तुमचीच. बघा हे काका आहेत. आता हे आम्हाला परमिशन घ्यावं लागेल त्यांची आम्हाला. तर आता मी त्यांची परमिशन घ्यायला आलो होतो तर ते मला हो तिकीट किती म्हणले ते 100 रुपये एका तासासाठी 100 रुपीज मीन्स 60 मिनिट्स 100 रुपीज. आम्ही खूप खुश होतो. एक्साइटेड होतो आम्ही खूप. मला काका तुम्ही परी तर खूप आहे. चला मी पहिले चॉकलेट खाते. कॅमेरा पकडा. पकड कॅमेरा खाली. डॉग आहे तिथं. कुठं आहे? बघितलं नाहीये. हे बसले बाबू बसले त्याला कळून. हा हे अशा प्रकारचं आरो आणि परी इथं इथं बसून आनंद लुटत आहे. आणि हे त्यांनी चालू केलेलं आहे वॉटरच्या ह्यासाठी. हा हा जाऊ ना तुम्ही चालू करा. वॉटरचं त्यांनी चालू केलेलं आहे. खाली उतरा तुम्ही उतरा. उतर ना. काय नसते त्याला होत. उतरल्यानंतर स्वच्छ होत असते पाणी. परी आणि आरो खूप मजा असे खूप मजा घेत आहे ह्याची चांगल्या प्रकारे. आरो खाली उतर खाली उतर. ये हा आपला ते आज दिन है पानी 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 अंदर सानी 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 सानी. तर मजा वाटायली का पण खूप सारे. दादाला घेऊन यायला पाहिजे होतं. दीदी दीदी नको म्हणली. पडचिल आरो तसं घसरल. मोबाईल घेतल्याचा वॉटरप्रूफ काय फायदा झाला आपल्याला. तिकडे बोला या त्याला डान्स करा यार. चल आरो आरो ये चल परी ये. दम लाव का तुम्ही. अरे या कसं वाटायला. एन्जॉय का नाही. काही असा एन्जॉय करता आला पाहिजे. आरू तर खूप सारा एन्जॉय करायला लागली.
परी तर त्यापेक्षा जास्त असा एन्जॉय करता आला पाहिजे. तुळजापूर तालुक्यामध्ये एकमेव असं ठिकाण आहे की जिथे यांनी स्विमिंग पूलचं हे केलेलं आहे अरेंजमेंट. यार बघा कसवाची चाल कशी चालायला लागली. अरो तिथनं उडी मार. कुठ येत या ना गेले. हा स्टार्ट. अरे कसं वाटलं तुम्हाला आता? खूप मजा आली ना? असं लोकेशन भेटते का कुठं आणखीन असं अशा प्रकारचे? तुम्ही पण इथं दर संडेला येऊ शकता. खूप भारी एन्जॉय करा इथं. खूप भारी इथं वॉटर पार्क मध्ये ही स्विमिंग आहे. इकडे नजारा दाखवते. इकडला पण नजारा बघून घ्या. फॅमिलीसाठी सुद्धा इथं सेपरेट अशी सोय केलेली आहे त्यांनी रूम साठी वगैरे. अशा प्रकारचे इथं त्यांनी फुलाची झाडे वगैरे आंब्याचं झाड पण आहे. अरे आंब पण लागलेला आहे ते मध्ये. ते आंब्याची बाग सुद्धा आहे. मध्ये तिकडे नको आंब्याच्या बागाकडे नको. गावात असतं ते त्यांचं घर आहे सेपरेट इथं. 24 तास त्यांनी इथं असतात. आणि रेस्टॉरंट आहे त्यांचं इथं म्हणजे राहण्याची वगैरे त्यांची सोय आहे. जर कुणाला यायचं असेल तर मी लिंक मध्ये त्यांचा नंबर वगैरे देतो. तर तुम्ही त्यांना कॉल करून येऊ शकतात. हे अशा प्रकारचे लोकेशन आहे. छान वगैरे आंब्याची झाडं वगैरे आहेत. हे आंबे बघ मी चांगल्या चांगल्या प्रकारे लागलेले आहेत. हा नको मारतेली त्यांनी. हे बघा हे बघा ते गोव्या टाईप मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचे केलेले. आता काय तिकडे तिकडे बघून वापरा आता बघून टाकू. हा जाऊ की मागे आपण. हा तुम्ही आता तुमच्या शाळेची सर शाळेची सर आली होती ना त्यांनी. तिथं गोटा वगैरे केलेला आहे. कुठं ती शेततळ आहे. तिथं त्यांनी डान्ससाठी वगैरे केलेली. हिला लाकूड वगैरे टाकणार आहे. शेततळ आहे. फुलाची बाग वगैरे त्यांनी केलेली आहे. लिंबूची बाग. हा तुझं काय म्हणणं आता ब्लॉक कसा आहे? माझ्या चाली म्हणता होती हे शेततळ आहे. अशा प्रकारे इथलं मला वाटतं पाणी त्यांचं इथं असेल पूर्ण ह्याला झाडाला. लहान लेकरासाठी पण खूप सारे असे सुंदर असे त्यांनी सुविधा करून ठेवलेले आहे इथं खेळण्यासाठी. आणि परी आणि आरू आज खूप सारी मजा घ्यायला लागलेत. गाईज तुम्हाला पण आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. हे बघा आरू मोठा घेतो का? खेळण्यासाठी ते आवडलं असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.